नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम राम. स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या सक्सेस अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 चं मोठं अपडेट आलेलं आहे आणि जागा आहे त्याच्यामध्ये 179 जागा आहेत तुम्हाला टोटल. त्या जागा काय आहेत, कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, फॉर्म कधी भरायचा, कसा भरायचा आणि त्याची शैक्षणिक शुल्क किती आहे हे तुम्हाला आपण या कन्सेप्ट मधून जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, लक्षात सुरुवातीला घ्या, जागा आहेत 179. म्हणजे जागा थोड्या जरी असल्या तरी खूप महत्वाच्या आणि व्हॅल्युएबल जागा आहेत या. आता याच्या पोस्ट काय आहेत, पदे काय आहेत. आता विधी सहाय्यक याच्यासाठी 3 पदे आहेत मित्रांनो. याच्यामध्ये काय लागणार आहे, तुम्हाला लॉची डिग्री लागणार आहे प्लस 3 इयरचा एक्सपिरियन्स. आणि विशेष म्हणजे फक्त विधी सहाय्यक या पोस्टसाठी त्यांनी यावेळेस एक्सपिरियन्स मागितलेला आहे. बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी कुठेही तुम्हाला एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. हा या भरतीचा प्लस पॉइंट आहे. म्हणून तुमच्यासाठी खुश खबर आणि आनंदाची बातमी आहे. तर विधी सहाय्यकसाठी 3 जागा आहेत आणि 3 इयरचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता लघुलेखक याच्यासाठी फक्त 2 पोस्ट आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी शिक्षण काय लागणार आहे, तुमचं 10th लागणार आहे, 10वी पास. लघुलेखन आणि टंकलेखन, ओके, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही सब्जेक्टचं लघुलेखन आणि टंकलेखन म्हणजे 100 शब्दाचं 30 शब्दाचं असं प्रत्येकी असतं त्याचं. ठीक आहे. सेम दुसरं लघुलेखक कनिष्ठ, हे होते उच्च आणि हे आहे कनिष्ठ. त्याच्यासाठी सुद्धा 22 जागा आहेत. इथं जागेचा स्कोप थोडा जास्त आहे. इथं शिक्षण काय लागणार आहे तुम्हाला, 10वी पास प्लस क्रायटेरिया इथं पण सेमच आहे. लघुलेखन आणि टंकलेखन कुठलं, मराठी आणि इंग्लिश 100-30 हे लक्षात असू द्या. इथं क्रायटेरिया दोघांसाठी जवळपास सेमच आहे मित्रांनो. ठीक आहे. आता 4 नंबरचा आहे निरीक्षक. ओके, निरीक्षक साठी किती पोस्ट आहेत, इथे जागेचा सगळ्यात मोठा स्कोप आहे. आनंदाची बातमी आहे. सगळीकडे जर बघितलं निरीक्षकासाठी 121 आहे आणि याच्यासाठी तुम्हाला शिक्षण लागणार आहे ग्रॅज्युएशन. कुठल्याही क्षेत्रातलं ग्रॅज्युएशन असू द्या, ते तुमचं कंपल्सरी कंप्लीट असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन ओनली. बाकी इथं तुम्हाला टंकलेखन लघुलेखन याची आवश्यकता लागणार नाहीये, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता 5 नंबरचा आहे वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिकासाठी आहे 31 जागा. याच्यानंतर इथे पण बऱ्यापैकी जागा आहेत याच्या कम्पेअर मध्ये. ओके, वरिष्ठ लिपिकासाठी काय आहे, ग्रॅज्युएशन प्लस टंकलेखन आणि लघुलेखन. इथे ग्रॅज्युएशन, इथे याची आवश्यकता नाही या पोस्टसाठी. ओके, बट वरिष्ठ लिपिक जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्याच्यासाठी तर तुम्हाला काय लागणार आहे, ग्रॅज्युएशन आणि ह्या 2 गोष्टी, हा अभ्यासक्रम लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हा झाला तुमचा शैक्षणिक पात्रता आणि ह्या तुमच्या पोस्ट आणि त्याची संख्या क्वांटिटी किती आहे. अशा टोटल मिळून 179 जागा आहेत. आता याच्यासाठी तुमचं वय काय, फी किती, तुमच्या नोकरीचं ठिकाण कुठलं असणार आहे, त्याच्यानंतर एक्झाम आणि अभ्यासक्रम काय काय येणार हे पण आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता तुमचं वय ह्या वरील सर्व पोस्टसाठी कमीत कमी 18 ते 38 वर्ष म्हणजे वयाच्या 18 पासून वयाच्या 38 पर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता. पण त्याच्यामध्ये त्यांनी सूट काय दिलेलं आहे, मागासवर्गीय, दिव्यांग आणि अनाथ याच्यासाठी 5 वर्षाची सूट मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे ज्यांचं वय 80+ आहे, 5 म्हणजे 80च्या पुढे 5 वर्ष आहे, पण ते अनाथ, दिव्यांग आणि मागासवर्गीय या कॅटेगरीमध्ये बसले पाहिजे, तर त्यांना 5 वर्षाची सूट इथे मिळणार आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी शुल्क म्हणजे ऑनलाईन फीस किती लागणार नाही अर्ज करता वेळेस. तर ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 1000 शुल्क आहे आणि जर ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर 900 शुल्क आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर बाबा आपण मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का. 100% मल्टिपल पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. त्यासाठी शुल्क पण तुम्ही समजा 2 पोस्टसाठी अप्लाय केलं तर त्याला वेगवेगळ्या 2 शुल्क लागणार आहेत. म्हणजे 2 पोस्टसाठी अप्लाय केलं तर 1000 2000 जर ओपन मध्ये असाल आणि मागासवर्गीय असाल तर 2 किंवा 3 किती पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं तर प्रत्येक ऑनलाईन अर्जासाठी वेगवेगळ्या फीस भरावं लागणार आहे. म्हणजे 3 जागेसाठी अप्लाय केलं तर 9,9,9,9,18,9,27 म्हणजे 2700 रुपये इथे तुम्हाला भरावं लागणार आहेत. ओके. आता ठिकाण आहे ऑल ओव्हर दी महाराष्ट्र. कुठेही तुमचा जॉब असू शकतो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. ओके. आता अर्ज कसा करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या क्रायटेरियामध्ये अर्ज करू शकता. आणि अर्जाची लास्ट डेट काय आहे मित्रांनो, 3 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे. म्हणजे आपल्याकडे जवळपास अजून 15 ते 20 दिवस आहेत बऱ्यापैकी. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करून घ्या. पण 3 ऑक्टोबरला जर तुम्ही फॉर्म अप्लाय केला तर रात्री 11:59 तुम्ही अप्लाय करू शकता. पण नेटवर्क इश्यू असेल किंवा साईड प्रॉब्लेम असेल, एरर असेल, म्हणून
त्याच्या अगोदर 3 ऑक्टोबरच्या अगोदरच आपल्याला फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तिसरं एक्झाम तुमची याची होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 मध्ये. एक्झाम पण जवळच आहे, म्हणजे तुम्हाला दुहेरी तिहेरी लढत याच्यामध्ये लढावी लागणार आहे. कारण की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटने याचा एक्झाम होण्याचे संकेत दिलेले आहे, म्हणून अभ्यास पण जोरदार तयारी करायची आहे. आता तुम्ही म्हणाल एक्झाम पण जवळ आली, फॉर्म तर भरून झाला किंवा भरणार असाल, आता अभ्यास करायचा. अभ्यासक्रम काय असणार तर ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अभ्यासक्रम याच्यामध्ये लक्षात असू द्या. तुमचं सरळ सेवेचा असेल, कुठले एक्झाम असेल, त्याच्यासाठी बऱ्यापैकी सेमच अभ्यासक्रम असतो. पण त्याच्यामध्ये काय जी के जनरल नॉलेज, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय लेवलचं तुम्हाला जनरल नॉलेज असायला पाहिजे. याचा अभ्यास तुम्हाला असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हिस्ट्री, इतिहास, भूगोल, राजकारण आणि अर्थकारण ह्या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला नॉलेज असणं पाहिजे ह्या जीके मध्ये, जनरल नॉलेज मध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण आलं, तुमचं इंग्लिश व्याकरण आलं, त्याच्यानंतर तुमचं बुद्धिमत्ता चाचणी, तर्क वितर्क, रिझनिंग. आता ते स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहात. मराठी व्याकरणामध्ये काय तुम्हाला शब्दरचना, वाक्यरचना, क्रियापद, काळ ह्या 4 ते 5 कन्सेप्ट असतात, ज्या की तुम्हाला याच्या अगोदर खूप वेळा सांगितलेलं होतं की ह्या बऱ्याच एक्झाम मध्ये ह्याच कन्सेप्ट विचारल्या जातात. ठीक आहे, म्हणून शब्दरचना ह्या 3-4 कन्सेप्टचा पुरेपूर अभ्यास करायचा आहे. हे झालं मराठी व्याकरण. आता सेम इंग्लिश व्याकरण आहे, रिझनिंग आहे, MS ऑफिस आणि इंटरनेट. तुम्हाला कॉम्प्युटरचं सुद्धा नॉलेज असणं आवश्यक आहे. तुमचे MSIT कंपल्सरी जर झाले असेल तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला. याचा अर्थ असा की कॉम्प्युटरचं सुद्धा नॉलेज आहे, म्हणून MSIT किंवा MS ऑफिस याच्यामधलं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिझनिंग, मॅथचा सगळ्यात महत्वाचा आणि एकदम सोपा, जे की तुम्हाला मार्क स्कोर करण्यासाठी मदत करतो, तो आहे तुमचा रिझनिंग. रिझनिंग मध्ये काय येणार मित्रांनो, तुमचं कोडिंग अँड डिकोडिंग येणार. ओके, कोडिंग, डिकोडिंग, त्याच्यानंतर नंबरिंग, सिरियल. ओके, अशा वेगवेगळे घटक कोडिंग अँड डिकोडचे. नंतर ब्लड रिलेशन, अजून तुमचं तर्क वितर्क, ट्रायंगल, अँगल, बरेच रिझनिंगचे जेवढे काही कन्सेप्ट आहेत त्या रिझनिंग मध्ये तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर मध्ये तुमचं टेन्स झालं, पार्ट्स ऑफ स्पीच झालं, डायरेक्ट इनडायरेक्ट झालं, टू बी ऑर नॉट टू बी झालं, त्याच्यानंतर नाउन झालं. असे वेगवेगळे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, जास्त डीप मध्ये इंग्लिश मध्ये विचारलं जात नाही, पण ह्या 4-5 कन्सेप्ट ज्या आहेत त्या डीप इंग्लिश ग्रामरच्या सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, ही धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 जी आहे, तुम्हाला सरकारी नोकरी भेटण्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. या संधीचा अवश्य तुम्ही लाभ घ्या आणि ह्या भरतीचा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर 3 ऑक्टोबरच्या अगोदर भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यात मोठं सक्सेस मिळणार आहे. 2025-2026 मध्ये तुमच्या हातामध्ये सरकारी नोकरी असणार आहे आणि तुमचं आयुष्य सेटल झालेलं असणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट असेल, काही इश्यू असेल किंवा काही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. त्याचं उत्तर मी 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. काही स्टडी मटेरियल लागत असेल किंवा अजून काही अपडेट द्यायचा असेल, तुम्हाला कुठलाही कसाही प्रश्न असू द्या, कमेंट मला करा. त्याच्यावर 100% आन्सर मी देण्याचा प्रयत्न करणार. तुमच्यापर्यंत व्यवस्थित आणि योग्य ती माहिती पोहोचणार, हे माझं काम राहिलं. फक्त आता तुम्हाला स्टडी करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे आणि 2026 पर्यंत 25-26 पर्यंत तुम्हाला सरकारी नोकरी हातात घ्यायची आणि आपलं आणि आपल्या देशाचं नाव उंचवायचं आहे. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कन्सेप्ट मध्ये, नवीन आयडिया सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.